असा पडलेला सिलेंडर पाहून तुमच्या मनात प्रश्न आला असेल, हा सिलेंडर असा आडवा करून का ठेवलेला आहे? तर कुणीतरी मला सांगितलं होतं की आडवा केल्यानंतर शिल्लक असलेला गॅससुद्धा येतो, पण गॅस काय आला नाही आहे. हाय, मी भूषण आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. गॅस सिलेंडर नाही म्हणून तर आज मित्राच्या हॉटेलवरती जेवायला गेलो आणि मित्राने आपल्यासाठी खास बनवलं आहे आमलेट. दुपारच्या जेवणामध्ये आहे चपाती, आमलेट, वाटाण्याची उसळ आणि काजू न दिसणारी आमटी. त्यानंतर गाडीवरती सिलेंडर टाकून सिलेंडर आणायला निघालो, पण तेवढ्यात चिरावाल्यांचा फोन आला. साईडवरती आपल्या चिरा आला होता. चिरा आपल्या साईडवरती उतरून घेतलेला आहे आणि मग मी सिलेंडर आणायला गेलो. पण सिलेंडर आणायला गेल्यावरती समजलं की आज सोमवार असल्यामुळे सिलेंडर ऑफिसच बंद. मग एक जुगाड लावून मग आपण फायनली सिलेंडर घेतलेला आहे. जो आपल्या घरगुती सिलेंडर असतो तो किती किलोचा असतो हा कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. मग सिलेंडरची सेटिंग करून फायनली गॅस चालू होतोय का ते पाहिलं. फायनली आपला गॅस चालू झालेला आहे. संध्याकाळी आवरून वगैरे देवाला अगरबत्ती दाखवून आपण आता आपल्या जेवणाच्या कामाला लागतोय. कांदा वगैरे प्रॉपर चिरून घेऊन आपण जेवण बनवून घेतलेलं आहे. तर आजच्या जेवणामध्ये कांद्याची चटणी, भात, दही. तर मी पहिल्यांदा चव घेऊन सांगतो कसं झालं आहे ते. व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.